येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. श्री खंडेराय महाराज की जय. श्री खंडेराय महाराज की जय. तर हे आज नागदिवे आहेत. तर काहींच्या घरी नवसाचे पण नागदिवे असतात. तर काही जण पेढ्याचे बनवतात, काही जण जिलबीचे, तर काही जण पुरणपोळीचे. तर आमच्या घरी बाजरीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे नागदिवे आहेत. तर त्यामुळे मी आज बाजरीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत. आणि हे ताजी ताजी हरभऱ्याची भाजी आहे. तर ही कच्चीच भाजी ठेवली जाते ताटामध्ये. तर ही ताटामध्ये ठेवून त्यावरती हे नागदिवे ठेवलेले आहेत. तर आता हे सर्व नागदिव्यामध्ये वाती लावायच्या आणि दिवे असं लावून घ्यायचे. तर काहींच्या घरी सकाळीच देवपूजेच्या वेळेसच दिवे केले जातात, तर काहींच्या घरी संध्याकाळी केले जातात. तर ज्याच्या घरी जशी पद्धत आहे त्या पद्धतीने केले जातात. तर मी आता सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. तर हे मी सायंकाळी पूजा करत आहे. तर प्रत्येक नागदेव्यामध्ये अशा वाती लावायच्या. हे बघा, हे अशा पूर्णपणे अशा वाती लावून घ्यायच्या. हे बघा, तर आज नागदिवे आहेत आणि उद्या आहे सट. तर उद्या तळी उचलली जाते खंडोबाची. तर वांग्याचं भरीत आणि रोडगा याचा नैवेद्य दिला जातो. तर उद्या भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य देऊन खंडोबाची तळी उचलली जाते. तर आज आहेत नागदेवे. तर काही जण उद्याही करतात नागदेवे तळी उचलताना. तर आमच्यात फक्त भरीत आणि रोडगा आणि पुरणाचा नैवेद्य असतो. तर अशा पद्धतीने सर्व दिव्यामध्ये वाती घालून घ्यायच्या. तर हे बघा, दिव्यामध्ये वाती टाकून घेतलेले आहेत. आता आपण अगरबत्ती लावून घेऊ. तर हे दिवे सर्व लावून घ्यायचे. तर हे बघा, हे दिवे सर्व असे लावून घ्यायचे. तर हे आहेत नागदेवे. सर्व दिवे असे लावून घ्यायचे. तर अशा पद्धतीने सर्व दिवे लावून घ्यायचे. नागदिवे. तर ह्याला नागदिवे म्हणजे असे वेगळ्या पद्धतीचा आकार दिलेला जातो. तर आजच्या दिवशी नागदेवाला आणि हरभऱ्याच्या भाजीला खूप असं महत्त्व असतं. तर आज ताजी हरभऱ्याची भाजी वापरली जाते.
मग ही भाजी कच्चीच अशी ताटात ठेवली जाते आणि त्यावरती हे दिवे ठेवले जातात. तर सगळ्यांच्या घरी अशी वेगवेगळी पद्धत असेल, तर आमच्या घरी ही अशा पद्धत आहे. तर अशा पद्धतीने सर्व दिवे लावून घ्यायचे. हे बघा, तर आज देव दीपावली पण म्हणले जाते ह्या नागदेवाच्या दिवशी. तर अशा पद्धतीने सर्व दिवे पाजळून घ्यायचे. आणि इथे आपले खंडोबाचे घट आहेत.